10 मिनिट वाचन या उपक्रमाअंतर्गत वाचलेल्या पुस्तकाचा सारांश विद्यार्थी गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगत आहेत. प्राथमिक शाळा निगडे केबा आता 7वीत शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे वनदेवता. एक गंगाराम नावाचा माणूस होता. तो दररोज जंगलात जाऊन लाकडे तोडायचा व बाजारात न्यायचे मिळायचे ना त्याला, त्या पैशातूनच तो त्याचा उदरनिर्वाह करायचा. एक दिवस तो जंगलात लाकडे तोडायला गेला. फांदीवर घाव घालण्यात इतक्यातच त्याला एक स्त्रीचा रडण्याचा आवाज येतो व तो त्या स्त्रीकडे जातो व त्या स्त्रीला विचारतो, तू रडत का आहेस? तर ती स्त्री म्हणते, तू दररोज जंगलातील वृक्ष तोडत आहेस, मला खूप वाईट वाटते. मी या जंगलाची वनदेवता आहे. तर तो म्हणतो, माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मला हे काम करावेच लागेल. मग ती वनदेवता म्हणते की मी तुला एक जादूची थाळी देईन, त्यातून तुला जेवण भेटेल. घरी जातो व त्याच्या बायकोला म्हणतो की मला वनदेवतेने जादूची थाळी दिली आहे व जादूच्या थाळीमुळे त्याला दररोज जेवण हवे ते जेवण भेटायचे. त्यामुळे तो आळशी होत चालला होता. त्याच्या मनामध्ये एक दिवस विचार येतो की बाबा, आपण खूप आळशी होत चाललोय, आपण एक कामधंदा केलाच पाहिजे. जंगलामध्ये परत जातो व एका फांदीवर घाव घालणारे इतक्यामध्ये ती वनदेवता त्याच्या पुढे प्रकट होते व म्हणते, तू तर मला म्हणाला होतास ना की मी परत जंगलातील लाकडे तोडणार नाही. तर तो गंगाराम म्हणतो की मी खूप आळशी होत चाललोय असे मला वाटते, त्यामुळे मी हे काम परत चालू करणार आहे. तर मग ती वनदेवता बोलते की तू जंगलातील वृक्ष तोडू नकोस, उलट जंगलातील फुले फळे बाजारात विकायला ने. तर मग त्या दिवसापासून गंगाराम दररोज जंगलातील फळे फुले बाजारात जाऊन विकू लागला. तात्पर्य, वृक्ष तोडू नका.